या जीवनात आल्यानंतर हा मृत्यू लोक आहे बाबा, इथे सुटका नाहीये. इथे काही सिद्धांत आहेत, कर्माचे सिद्धांत आहेत, विचाराचे सिद्धांत आहेत. इथे हजारो लोक रोज जन्माला येतात या विश्वामध्ये आणि हजारो मरतात. आया है सो जाएगा राजा रंक फकीर. इथे कोण गणती कडलं? आपल्या गावातलं एखादं मेलं म्हणून आपण तळतळ करतो, पण जगाचा इतिहास पाहिला तर रोज किती मरतात आणि किती जन्माला येतात. किड्यासारखे मरतात. मुंबई सारख्या शहरामध्ये बघा ना, दिल्ली सारख्या शहरामध्ये आपल्याला माहितही नसतं कोणत्या गावात काय चालू आहे. आपण तर आपल्या आनंदात असतो. शायद इसी का नाम दुनिया है, शायद इसी का नाम दुनिया है. कोई आ रहा है तो कोई जा रहा है. एक जगह पे एक दूल्हा घोड़े पे बैठ रहा है तो दूसरी जगह किसी का जनाजा उठ रहा है. इसी का नाम तो दुनिया है. एकीकडे सुख आहे, एकीकडे दुःख आहे. कुणीतरी रडतं, कुणीतरी हसतं. कधी कधी एका ठिकाणी बारसं होत असतं तर कधी कधी 13व्याचा कार्यक्रम चालू असतो. आपल्याला माहित नसतं जगात किती दुःख भरलेलं आहे. पण जसा आला तसाच गेला. उपयोग काय आहे या जीवनाचा? काहीतरी आनंद घेण्यासाठी मानव देह आहे ना. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. महाराज म्हणतात ना, अतिशय दुर्लभ असणारा नरदेह आहे. या नरदेहाची घोंगडी, हे पांघरून, हे शरीर आपल्याला काहीतरी कर्तव्य परायणासाठी दिलेलं आहे की बाबा आतापर्यंत 84 लक्ष योनीमध्ये काही करता आलं नाही ना, आता तरी कर. बरोबर आहे की नाही? आता तरी कर. 40 वर्षाचा झाला, आता तरी माळ घाल. 60चा झाला, अरे आता तरी सोडून दे. म्हणून याच्यावरच अभंग आहे, आता तरी पुढे नका करू नाश, सकळांच्या पाया माझी दंडवत, आपुलाले चित्त. अरे आता तरी जाग्यावर सुधर ना बाबा. काही काही लोकांनी परमार्थाची व्याख्या थोडीशी उलट करून ठेवली. ते म्हणतात महाराज गळ्यात माळ आहे असं काय म्हणता तुम्ही? कपाळाला बुक्का आणि अजून सुधर म्हणता. कधी कधी असं वाटतं की खरंच आपण त्या रस्त्यावर आलोय. पण माऊलींची एक ओवी आठवा, झडझडोनी वाहिला निग ये भक्तीची वाटे लाग, जीवी पावसी अव्यंग निज धाम माझे. अर्जुना, माझ्या धामाची प्राप्ती करायची असेल ना तर झडझडोनी वाहिला निग. आणि दुसरं सांगितलं, ये भक्तीची वाटे लाग. जन्म व्यर्थ करायचा नाही ना, मग भक्तीच्या वाटेला लागायचं. महाराज गळ्यात माळ इतके वर्ष झाले, वारकरी पोशाख आहे, कपाळाला गंध, अजून काय पाहिजे? अरे सगळं आहे, पण मन लागत नाही ना तुझं भजनात. कळतंय का? सगळी व्यवस्था आहे पण भजनात मन लागत नाही. काय करायचं? तिथं बसलेलं असतं पण माकडासारखं नुसतं इकडं तिकडं बघ. आणि पुन्हा वरून आम्हाला म्हणणार काकडा करू करू वाकडा झालो महाराज. काकडा केला महिनाभर. एक बाई 4-5 दिवसापूर्वी आम्हाला भेटली. घरी गेलो चहा पाण्याला, साधी भोळी भाषा आपल्या लोकांची. चहा पाणी झालं, गळ्यात माळ दिसली. म्हणलं वा 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 ताई, गळ्यात माळेवर का. तेवढ्यात नवरा आला बायकोचं कौतुक सांगायला. म्हणला महाराज साधं समजू नका, अख्खा काकडा हंती. म्हणला हंती? बरं झालं देवाचं डोकं फुटलं नाही. काकडा हंती म्हणल्यावर कसं आहे बघा. ते आम्ही करतो कमी आणि सांगतो जास्त, एवढीच आपल्यामध्ये गडबड झाली आहे बघा. डोंगरेजी महाराज आपल्या भागवतामध्ये सांगायचे, 2.5 मन बडबड से अच्छा है तोलाभर आचरण करो. एवढं मोठं बोलल्यापेक्षा ना थोडं केलं पाहिजे, आणि केलं की ते मिळतं. विठ्ठल विठ्ठल नाही मिळा तर बोला. या जगतामध्ये नाम घेणारा कोण वाया गेला मला सांगा. सांगा ना, वाल्याचा वाल्मिकी झाला का नाही? नाम गीत वाया गेला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला. नाम घेत वाया गेला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला. कोण वाया गेलं का बाबा? कोणत्याही वृत्ती, नाम भजन करणारा कधी वाया गेला का? नाही. पण त्यामध्येच जर भक्तिरस ओतला, भावरस ओतला, त्यामध्येच जर काही घटना परमार्थाच्या दृष्टीनं घडल्या. निळोबरायांनी एवढी मोठी जीवनाची साधना केली. निळोबरायाचा इतिहास आपल्यापासून लपलेला नाही. आपल्या सगळ्यांना माहीत असेल नसेल मला माहीत नाही. गुरु शिष्याच्या जोडीमध्ये पहिला नंबर निळोबरायांचा आहे. तशी आपली परंपरा गुरु शिष्याची परंपरा आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, अभंग पूर्ण बघा. मच्छिंद्रा लादले, आपल्याकडे गुरुंनी ज्ञान द्यावं, शिष्यानं त्या मार्गाने चलावं.
गुरु या शब्दाचा अर्थच आहे अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्यांना गुरु असं म्हणतात. अंधकाराकडून का शिष्याची प्रॉपर्टी पाहून गुरु मंत्र द्यायचा? याच्यावरही कबीरदासांकडे दोय. कबीर महाराज फार सुंदर वर्णन करतात. लोभी गुरु और कपटी चेला होय नरक में ठेलम ठेला. गुरु लोभी, शिष्य कपटी, अशी जर सांगड झाली तर कसं व्हायचं? एक नंबरची जोडी महाराज. संत पंचायतनामध्ये निळोबराय आहेत अव्वल नंबरला. का? गुणगान ऐकलं होतं तुकोबरायांबद्दल, ऐकलं होतं. अरे कुणीतरी देहूचा संत आहे बाबा. आणि खरं सांगू, संतांना ओळखायला नजरही संताचीच लागते. ब्रह्मानंदीतलं एक भजन आहे, हिंदी आहे, तुम्हाला कळेल न कळेल, मी सहज आपलं बोलते असं. माझ्याकडे लक्ष द्या. तुम तिकडं पालक मला पावडतं, मग तुम माझ्याकडे बघा. ब्रह्मानंदीतलं महाराज एक भजन आहे. हंस की गत तो हंस ही जाने, हंस की गत तो हंस ही जाने, क्या जाने वो कागरे तेरी अच्छी बनेगी. ते म्हणतात कावळ्याच्या दृष्टीवालेला संत कधी ओळखायलाच येत नाही. साधू ओळखण्यासाठी नजर सुद्धा साधूची असावी लागते. हृदयात थोडं तरी संतत्व असावं लागतं, तेव्हा संत कळतो. निळोबरा बाबा. ज्याच्या मनात कपट भरलं, ज्याच्या नजरेमध्ये अंधकार भरला, तो संत ओळखू शकत नाही. कळतंय का? आपल्याकडे महाराज लोक दिसले की आता पद्धत निघाली, महाराज लोकांच्या पाया पडायचे. ते उजव्या हाताने पडत नाही, डाव्या हाताने पडत आहे असं. आणि पुन्हा खिसा दाबून धरतोय, पडतं का काय? पडू दे की. आम्ही काय कुणाचे खातो, तो देव आम्हाला देतो. तुझ्या खिशातलं पडलं, आमच्या नशिबात असलं तर पडू दे. अरे येड्या, डाव्या हाताने पाय पडू नये. जेवताना सुद्धा ताटाच्या समोर डावा हात आला की तो निषिद्ध मानला जातो. आमच्याकडे प्रमाण आहे, मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या. मस्तक ठेव. पण संतत्व हृदयातच नसेल तर ते प्रगट कसं? संतांचा महिमा संत जाणतात, हंसाचा महिमा हंस जाणतात. निळोबरायांपर्यंत ख्याती पोचली. तुकोबराय हे एक श्रेष्ठ आहेत, मला गुरु करायचे आहेत, बस बाकी माहित नाही. अट्टाहजारला गावातले लोक म्हणले, निळा येडा झालायस का रे बाबा? झालं म्हणले, नशिबातून गेला, आता बघू पुढच्या जन्मामध्ये. या जन्माचं पुण्य असेल तर पुढच्या जन्मात काही चांगलं. म्हणले का? अहो म्हणे महाराज वैकुंठाला गेले, असं कसं काय होईल? म्हणले मला अनुग्रह दिल्याशिवाय महाराज जाऊ शकत नाही, मला माहिती नाही. म्हणले अट्टाहास केला. गुरुनं एकपट अनुष्ठान केलं अभंगाच्या वह्या काढण्यासाठी. इंद्रायणी मातेच्या समोर गुरुनं एकपट अनुष्ठान केलं, पण दुप्पट अनुष्ठान निळोबारायांचं झालं. आणि अनुष्ठान मांडून बसले, बस काही माहिती नाही. आणि एकच ध्यास धरला महाराज, तुकाराम तुकाराम तुकाराम. नाही तुम्हाला देव आवडत ना, तर निदान माऊली तरी म्हणत जा, तुकाराम तरी म्हणत जा. कारण महाराजांचंच म्हणणं आहे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ भोगाचा.
मनातली आडी काढून टाका, कपट काढून टाका. रोज दिवसभरात तुकाराम 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 एवढं जरी झालं ना तर यमाचा बापही यम देव न्यायला येणार नाही महाराज. यमदूताचं सोडून द्या. नाम घेता कापे यम. एवढी मोठी सेवा आहे. भजन सुरू झालं. भजन कंठापर्यंत अवरुद्ध झाला प्राण. ज्या वेळेला खरा साधक साधनेला बसतो तेव्हा संकट देवाला पडतं, पुढं देवाला पडतं. आणि तुम्हाला काय वाटतं, भजन कीर्तन सुरू झाल्यानंतर वरचे देव हे 33 कोटी आहेत ना, यांच्या एवढा आगाऊ कोणी नाही. खाली कमी राजकारण असं एवढं वर आहे. कोणी भजनाला बसलं की त्याच्यामध्ये विघ्न कसं आणायचं या देवता इंद्र, चंद्र, सुरेश, दिनेश, महेश, गणेश, गण गंधर्व हे विघ्न करत असतात. तेव्हा निळोबरायांवरही खूप विघ्न आलं. पाऊस पडला असेल, ऊन लागलं असेल, गरमी वाढली असेल, थंडी वाढली असेल, काय काय झालं असेल. तुम्हाला जर हे खरं वाटत नसेल ना तर आजचं कीर्तन झाल्यावर आजपासून संकल्प करा, 6 महिने हरिपाठ घेतल्याशिवाय पाण्याचा घोट पिणार नाही. बघा सुरुवातीचे 10-12 दिवस तापच येईल, सर्दीच होईल, घरातलं कोणीतरी मरण नाही तर कोणीतरी जन्माला येईल. हरिपाठ बंद पडण्यासाठी ते नटखट एवढा प्रयत्न करतात. पण देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. कुणी जन्माला येवो किंवा मरो, आमचा निष्ठावंत भाव आम्ही सोडणार नाही. त्याचं नाव वारकरी विठ्ठल विठ्ठल. खूप संकट आली. निळोबरायांचा प्राण इथपर्यंत येऊस्तर भजन सुरू झालं. भजन तुकाराम तुकाराम तुकाराम. रुक्माई म्हणल्या का हो, काय वाटत नाही का तुमच्या जीवाला? आई माय जेवढी बापाला खडसवते तेवढं कोणी खडसवू शकत नाही. आपली माय बायको जेवढं खडसवते ना, बायको तुमचं कसं आहे? बरं चाललंय ना तुमचं? बळच माना हली ते बळच घरचे बसलेले काय ना इथं. जेवढं रुक्माई म्हणले का हो, काही वाटत नाही मनाला? अहो निळा प्राण अवरुद्ध झाला, कंठ अवरुद्ध झाला, अजून किती वाट पाहणार आहे, किती परीक्षा घेणार आहे लेकराची? जा ना, दर्शन द्यायला काही वाटत नाही का तुमच्या मनाला? जा. आणि चरित्र असं सांगतं, पांडुरंग परमात्मा आले, महाराज आले आणि आले निळोबरा असे ध्यान अवस्थेमध्ये, ध्यान अवस्थेन ततगतेन मनसा बसलेले आहेत महाराज. आणि पांडुरंग परमात्म्यानं आवाज दिला, निळा, ए निळा, ए निळोबा. अगदी शांत, डोळे उघडले आणि जणू काही काही घडलंच नाही. देवाकडे पाहता काय, पहिल्यांदा देवाला धक्का बसला. मला पाहतोय काय म्हणताय? अरे मला पाहिल्यावर भले भले येडे झाले बाबा, हे काय म्हणताय? काय? अरे मी देव, मग? अरे मी पांडुरंग अशी, अरे मी विठ्ठल, मग? अरे आलोय ना, बोलवलं कुणी? तुझं लागी बोलावेल कोणी, तुझं लागी बोलावेल कोणी, तुझं लागी बोलाविले कोणी, तुझं लागी बोलाविले कोणी, तुझं लागी
विश्वास असला पाहिजे बोलायचा. जगाच्या बापाला असं बोल, तुझं लागे येथे बोलाविले कुणी, प्रार्थिल्या वाचून आलासी का. मी विठ्ठल म्हणलोय एवढ्या दिवसात, म्हणलोय का? देव म्हणलं नाही. पांडुरंग म्हणलोय, म्हणले नाही. हरी म्हणलोय, म्हणले नाही. मग आला कशाला? तुला काय पत्रिका पाठवली देवा? प्रार्थिल्या वाचून आलासी का. याला म्हणतात निष्ठा साधनेवरची. अरे मी आलोय ना बाबा, मी माझ्या गुरुजींना बोलवलंय, माझ्या गुरु महाराजांना बोलवलंय. कोण आहे तुझा गुरु? नाव ऐकलं नाही देवा? बैरायस तुकाराम महाराज. एवढी परिपक्व अखंड भक्तीची तत्वधारा होती निळोबारायांची की स्वतः पांडुरंगाला तुकोबारायांना अनुग्रहित करण्यासाठी पाठवून द्यावं लागलं. ते हे निळोबाराय आहे. का त्यांना उपदेश करण्याचा अधिकार नसावा? आपल्यासारखं भजन नव्हतं, उगं चाललंय म्हणून चाललंय. देवपूजा करता का? करतो ना. करता ना? हो करतो. आमचा बाप पाणी ओतीत होता, आम्ही ओततो. बाकी काय आम्हाला घेणं देणं नाही. त्यांनी केलं, त्यांचं पाहिलं, आम्ही केलं. बाकी माहित नाही काय. ते पाहिलं डोळ्यांनी, हो ते करत आले म्हणून. आमचा बाप फोटोच्या पाया आम्ही पडतो. असं नाही चालत. पंढरपूरला एक जण गेला म्हणे, घरात किरकिर झाली, पळून गेला. आपले 4-2 कपडे घेतले, आंघोळ करायची म्हणून तांब्या घेतला आणि गेला महाराज पंढरपूरला. गेल्यानंतर तिथं गेला. आता चंद्रभागेला स्नान करायचं. पण गंमत अशी आहे, जे एकटे एकटे गेले त्यांची फजिती होती. का? कपडे कोणाकडे द्याव? आंघोळीला गेल्यावर कपडे कोण सांभाळे? कारण पंढरपूर फक्त देवाचं. कसं काय विश्वास ठेवा? कुणावर का कुणाजवळ कपडे द्यावे? आणि ते पळून गेलं म्हणजे नाही. तिथं जीव अडकायची सवय लागली आपल्याला. घरी ढेकभर कपडे, पण पंढरपूरला गेल्यावर कपड्याचा मोह. काखेत दाबून धरावं. किती वेळ आंघोळीला जायचंय, काय करायचं महाराज? मग एक युक्ती सुचली. रिकाम्या वेळात नाही ते युक्त्या माणसाला कशा सुचतात कुणास ठाऊक. खड्ड खांदलं, खड्ड, आणि त्याच्यात कपडे टाकले. खड्ड खांदलं, कपडे टाकले आणि जमीन भुई सपाट केली. मागचे दिंडीकरी काही येणार होते, ते पाहत होते याचा पराक्रम काय चाललंय म्हणून. जमीन अशी साफ केली आणि पुढे 4 पावलं गेलं आणि पुन्हा मागं वळून पाहिलं. म्हणलं कुठं असेल, कुठं ठेवले लक्षात नाही आलं. मग दगड ठेव. बरं इथं 1000 दगड पडलेले, माझा दगड कोणचा? मग त्याच्यापेक्षा हातातला तांब्या ठेवलेला बरा. पण तांब्या तरी असा कसा ठेवा? तांब्या नेला म्हणजे लय हुशार. तांब्या पालथा घातला आणि त्याच्या भोवती अशी माती सारली, महादेवाच्या पिंडीसारखा आकार दिला. ती दिसायला लागली महादेवाची पिंड. आता लांबून येईनी पराक्रम पाहिलेला होता. आणि हे गेले येडा आंघोळीला. मागचे 1,500 आले दिंडीवाले. आणि ते म्हणले हे काय तरी करत होतं. म्हणजे इथे आंघोळ करायच्या आधी महादेवाची पिंड करायची प्रथा आहे. प्रत्येकाने आपापला तांब्यान ग्लास काढला, असा पालथा घातला आणि महादेवाची केली पिंड. आंघोळून आल्यावर सापडे असतील का कपडे? जे पुढच्यानं केलं ते मागच्यानं करायचं. अरे केलं म्हणून करू नका, अंतरंगात प्रेम आहे म्हणून करा, तर जीवन सफल होईल. अंतरंगात प्रेम असावं, त्याच्याबद्दल भाव असावा. अंतकराचं मल विक्षेप आवरण निघून जावं. गवळण म्हणते की नाही, हरी या माझे मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी, काम भ्रतार गेला दुरी. नाथ महाराजांचा नवरात्रातला रोडगा प्रकरण आहे. रोडगा सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा. त्याच्यात फारच भारी सांगितले. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. तो अभंग, रोडग्याचा अभंग पूर्ण बघा. तर मी शेवटी सांगितलं, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, मोकळी कर ग, किंवा एकटी राहू दे मला भवानी आई रोडगा. एकटं राहिल्याशिवाय, मन शुद्ध केल्याशिवाय परमार्थ साधता येत नाही. संतांचं हे सिद्धीला गेलं म्हणून उपदेश करण्याचा अधिकार त्यांना आहे. विठ्ठल विठ्ठल. 4 प्रकार सांगितले आहेत. संत हा कर्मप्रधान असला पाहिजे, संत हा संयमी असला पाहिजे, संत हा सद्विचार करणारा असला पाहिजे, आणि संत हा भावुक असला पाहिजे, तर तो उपदेश करू शकतो. कळतंय का? काही ना काहीतरी कर्म करावं. आपलं कर्म काही चालू असेल, संतांचं एकच कर्म आहे, दिवस रात्र टाळ हातामध्ये आहे आणि भजन करायचंय. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस एक करायचा. तुकोबांकडे टाळ नव्हते, व्यवस्था नव्हती, दगडाचे टाळ घेतले महाराज. चिखली टाळगावचं प्रमाण आहे आपल्या समोर. आणि दगडाच्या टाळात सुद्धा एवढा आनंद होता. मौन का धरिले तुम्ही, सांगा पांडुरंग. मौन का धरी रे तुम्ही, सांगा पांडुरंगा.
वाटेच्या पडता कानी वा. दगडाच्या टाळामधून गाईले अभंग गाईले गाईले अभंग दगडाच्या टाळामधून गाईले अभंग पांडू मौन का धरी घरी तुम्ही सांगा पांडुरंगा मौन का धरी रे तुम्ही सांगा पांडुरंगा सांगा पांडुरंगा फरक बघा फरक. आता किती सुव्यवस्था आहे, आता किती अनुकूल व्यवस्था आहे. भजन करायला बसलं आणि वारकरी घराण्यातली सूनबाई आणली तर गरम गरम चहा देते, भाकरी करून देते, नाश्ता पाणी करून देते. मामांजी भजन करताय. अनुकूलता किती वाढली. एक दोन अभंग पाठ असले न आपल्या पायात वाहना असल्या तरी लोक डोकं ठेवतात. महाराज राहू द्या म्हणतात, पाया पडू द्या. किती अनुकूलता आहे. टाळ नीट नव्हते वाजायला, दगडाचे टाळ केले तुकोबरायांनी, भजन सिद्ध केलं. ओ, भजन सिद्ध केलं. काही नव्हतं. काय लोक मानत होती का? ए तुक्या 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 म्हणून चिडवायचे महाराज. कर्मप्रधान. पण आपलं भजन, आपला कर्म, आपला सिद्धांत महाराजांनी नाही सोडला. काही होऊ दे तिकडे. लोकांना काय, लोक नावं ठेवत असतात. आतापर्यंत लोकांनी कुणाला सोडलं? जानकी मातेला सोडलं नाही. ती एवढी पवित्र आहे. त्या दुनिया जन भक्ती करा, ओ त्या दुनिया जन भक्ती करा, ओ त्या दुनिया जन भक्ती करा, त्या दुनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका वचन, तुका म्हणे आता ऐका वचन, त्या दुनिया जन भक्ती करा, ओ त्या दुनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका वचन, तुका म्हणे आता ऐका वचन, त्या दुनिया जन भक्ती करा, त्या दुनिया जन भक्ती करा. तुका म्हणे जन केले प्रकाराचे 3, राजस, सत्व, तामस. हे नाव ठेवायलाच असतेत महाराज. ठेवू द्या. अतिशय प्रतिकूल अवस्थेत तुकोबांचा परमार्थ झाला. कळतंय का? हं? आणि इथं आता अनुकूल अवस्थेत सप्त्यात नाव नाही घेतलं तर महिनाभर फुगून बसतंय. एवढंच नाही, काही काही गावचे सप्ते बंद पडलेत. राग येऊ द्या आला तर मला फरक नाही पडत. कधी कधी जर कीर्तनाला गेलं एखाद्या दिवशी, जर आम्ही म्हणलो ना का गावचा सप्ताह नाही का यंदा, चुलीत गेला म्हणे तुमचा सप्ताह, बोला का याचं नाव नाही घेतलं म्हणून. अरे असं आहे. एवढी अनुकूलता असून आपल्याला नीट भजन करता येत नाही. त्यांनी प्रतिकूलतेस कसा परमार्थ साधला असेल. म्हणून संत हे कर्म सोडलं नाही, संतांनी भजन सोडलं नाही. दुसरा सिद्धांत, संतांकडे संयम आहे. संयमाशिवाय संतांचं जीवन नाही. एका दिवशीचा उपवास असू द्या आपल्याला, एकादशीचा उपवास, एखादा दिवस उपवास आणि बाकीच्या याला उपवास नाही. आणि अशी भूक लागलेली लवकर किलोभर तर खिचडी खातेत काय काय लोक. काय माझ्या बापाची खातेत, पण खातेत. आणि मग जेवणाऱ्याने त्यांना सहज विचारावं, या ना जेवायला, अक्कल आहे का, अक्कल आहे का? वारकरी येत आम्ही, म्हणजे एवढं तापतं की त्याला एक दिवसाचा उपवास सुद्धा सहन होत नाही. तुटला ना संयम. संत संयमी आहे. जर देव संयमी आहे तर संत संयम. एक प्रमाण सांगते तुम्हाला, तुलसीदासांच्या रामायणातलं हे प्रमाण अध्यात्म रामायणात आलं, भावार्थ रामायणामध्ये आलं. जुन्या जाणत्या मंडळींना माहित असेल. ज्या वेळेला रावणाने हरण केलं जानकी मातेचं, संयम, हरण झालं. हरण झाल्यानंतर जटायू पक्षी आला, मग त्याचे ते पंख कापले रावणानं, जटायू धारा तीर्थी कोसळला. माई जानकी या विमानामध्ये बसल्या आणि मी या रस्त्यानं गेले, हे भगवंताला प्रमाण देण्यासाठी. आता तो देवच होता, त्रिकाळ ज्ञानी होता, पण बाईचा स्वभाव, स्त्री स्वभाव इथं जानकी मातेचा स्त्री स्वभाव आहे. बाहेर जर जायचं असेल तर आपलं महिला मंडळ लहान लेकराला, तुझ्या बापाला तर सांग बरं का त्याला मी इकडे गेले म्हणून.
आता अख्खं गाव ओळखीत बसून कुठं गेली कुठं गेली कुठं गेली. स्त्री स्वभाव प्रगटला. प्रभू राम हे देव आहेत. थोडा वेळ विसर पडला जानकी मातेला आणि त्यांनी काय केलं, स्वतःच्या अंगावरचे जे आभूषण होते, संयम सांगते, ते आभूषण टाकायला सुरुवात केली. आता काही काही लोक म्हणतात महाराज ते तर वनवासाला गेलते मग आभूषण कुठून आले. लक्षात ठेवा, वनवास हा रामचंद्रांना होता, जानकी मातेला नाही. 14 वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्रांनी स्वीकारला होता. पण पतिव्रता धर्म म्हणून वैराग्याचे कपडे धारण केलते, पण सौभाग्याचं मंगळसूत्र वगैरे सगळे आभूषण होते, 16 अलंकार विभूषित होत्या जानकी माता. आणि म्हणून त्या विमानातून जाताना मी या रस्त्यानं चालले, भगवंताला कळावं म्हणून माथ्याची बिंदी टाकली, कुठे नाकातली ती मोरणी नचणी टाकली, कुठे गळ्यातला तो हार टाकला, कुठे कमरातला तो मेखला टाकला, कुठे पायातलं पैंजण टाकलं, कुठे जोडवे, अशी आभूषणं टाकत टाकत त्या गेल्या. गंमत अशी झाली, त्या मायावी मारीचाला मारल्यानंतर हे पंचवटीत आले, शोक सुरू झाला, संयम सांगते. आणि हे सगळं करत करत हे प्रवासाला निघाले, सीता शोधासाठी निघाले. निघाल्यानंतर बरोबर काही वेळानं जानकी मातेच्या माथ्यावरची बिंदी प्रभू रामचंद्रांना दिसली. आणि बिंदी दिसल्यानंतर भगवंतांना ती उचलली आणि भैया लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा ही तुझ्या वहिनीचीच का रे? तो म्हणला, दादा मला नाही माहिती. ठीक आहे. अर्धा किलोमीटर आजच्या अनुमानानुसार थोडस निमिष, थोडीशी पावलं पुढे गेले, कंगण दिसले सोन्याचे. लक्ष्मणा तुझ्या आईचेच, तुझ्या वहिनीचंच का रे? कारण लक्ष्मण मोठ्या भाऊजाईला आई समान मानत होते. दादा माहित नाही. आणखी पुढे गेल्यावर कमराचा कंबरपट्टा गळून पडलेला होता, टाकलेला होता, तो घेतला. लक्ष्मणा हे तरी ठाऊक आहे का रे? नाही दादा मला काहीच माहिती नाही, हे मी नाही ओळखत. आणि पुढे गेल्यानंतर पायातले पैंजण होते, प्रभू रामचंद्रांनी ते हातात घेतले आणि विचारलं, लक्ष्मणा हे तरी ओळखतोस का? लक्ष्मण म्हणला, दादा हे माझ्या आईचेच पैंजण आहेत. लक्ष्मणा पायातलं ओळखलं, गळ्यातलं नाही. दादा जेव्हापासून विवाह करून आई घरात आल्या अजून तोंड पाहिलं नाही. हा संयम आहे महाराज संतांचा. अजून तोंड, फक्त चरणाची सेवा. आमचं लक्ष फक्त चरणाकडे, तोंडाकडे नंतर. हे संतांचा संयम आहे. हे संत संयमी. म्हणून तर आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया. त्या चरणांना पाहून, चरण का? आपल्या पायाला पाय म्हणतात, देवाच्या पायाला चरण का म्हणतात? त्याचं आचरण चांगलं आहे म्हणून त्याचे पाय चरण आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज पवित्रता, संतांमध्ये संयम आहे. तिसरी गोष्ट, संतांमध्ये सत्सद विवेक बुद्धी आहे, विचार बुद्धी आहे. संतांच्या जीवनातलं अज्ञान निघून गेलं, संतांना ज्ञान झालं. आणि संतांना ज्ञान झालं म्हणून संत परिपक्व झाले. कळतंय का? ज्ञान झालं, ज्ञान. ज्ञानदेवांना स्वतः पांडुरंग म्हणता, ए ज्ञानदेवा मी फक्त देव आहे पण तू ज्ञानदेव आहेस. कळतंय का? तू ज्ञानदेव आहे. ज्ञान हे परिपक्व झालं. का झालं? विचारांनी झालं. विचार हे अज्ञान घालवतं, विचार हे ज्ञान वाढवतं. आणि अज्ञानामुळे तुम्ही आम्ही रडतोय, संत हसतायत. अज्ञानामुळे तुम्ही आम्ही होरपळत बसतोय आणि संत प्रार्थना करतात. नाही केली का माऊलीने प्रार्थना आपल्या सगळ्यांना सुखी करायची? 9व्या अध्यायाची पहिली ओवी, तरी अवधान ऐकिले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आणि दुसरी प्रतिज्ञा सगळ्यांच्या प्रमाणपाठ आहे, अवघाची संसार सुखाचा करी, आनंदे भरीन. भगवे वस्त्र अंगावर आहेत आणि सगळ्यांना सुख देण्याची प्रार्थना माऊली ज्ञानोबरायांची. तुम्ही फक्त आमच्याकडे लक्ष द्या. सुख का? संतांना ते दिव्यत्वाचं ज्ञान झालं. आपण अज्ञानामुळे अजूनही रडतोय. हरिपाठही कळाला नाही, अमृतानुभव कधी कळायचा? ज्ञानेश्वरीवर नुसते बोट फिरत येतात, अजून कळाली नाही गुढार्थ दीपिका, कधी कळणार? त्यांना हे सगळं कळालं म्हणून उपदेश केला. कळतंय का? अज्ञान घालवलं, अज्ञान. आणि अज्ञान हे आयुष्यभर माणसाला रडवतं. एक जणाला गावाकडे पैसा पाणी नव्हता, मुंबईला गेला. आणि मुंबईला गेल्यावर गिरणी कामगार, चांगला पैशाची नोकरी मिळाली, चांगला रात्रंदिवस काम करायला लागला, पगार घ्यायला लागला. दिवाळीचा सण जवळ आला आणि तो म्हणला, साहेब 4-5 दिवसाची सुट्टी द्या ना. सर म्हणले, आमच्याकडे दिवाळी सोडून सगळ्या सणांना इथे सगळ्यांना काम असतं, तुला एकट्याला दिली, तू रडायला लागला, बाकीच्यांना द्यावी लागली, गिरणी बंद पडेल, जमणार नाही. तो हुशार होता. तो म्हणला, माझ्या लेकीचं यंदाच लग्न झालंय, जावई यायचाय, सगळा पाहुणचार झाला पाहिजे, पाहुणे नावं ठेवतील, आपण असं करू, पत्र लिहू. जुन्या काळात पत्र होतं, बरोबर की नाही? म्हणून प्रेम होतं. आता
असे पाहतात माझ्याकडे राग राग, जसं काही फोन हिसकून घ्यायला लागले त्यांचा. पत्र होते म्हणून प्रेम होतं की नाही? दुरावा होता, जरा प्रेम होतं. त्यांना असं हातभर पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं, अगं मला येता येणार नाही दिवाळी सणाला. आपल्या लेकीचं लग्न झालंय, पहिली दिवाळी आहे, जावयाला बोलून आण, तिला कापडं घे, जावयाला कापडं, सगळा सण सूट सगळा सबराभरीत साजरा कर, काही कमी पडू देऊ नको. आणि कमी पडलं तर शेजाऱ्याकडून उसन पासन कर, मी खूप कमवलंय धन, आल्यावर देऊन टाकतो, माझ्याकडे लक्ष द्या, असं त्या पत्रात त्यानं लिहिलं. आता नियमानं पत्र दिवाळीच्या आधी पोहोचायला पाहिजे होतं, 2-3 दिवस दिवाळीच्या आधी पोहोचायला पाहिजे होतं ना. पण पत्र दिवाळीच्या आधी पोहोचलंच नाही. नेमका जावाई आला आणि असा पाटार ओवाळायला बसणार, काही एकानं दरवाजा वाजवला, आहे का कोणी घरात? खाकी कपड्यावाला आलेलं होतं. म्हातारीनं डोकून पाहिलं, कोण आहे? कोण असं नो? डॉक्टर असं? डॉक्टर खाकी कपडे घालतात का? अशा अशा म्हणाला. पोस्ट म्हणाला, पत्र आणलंय म्हणे. हातात घेतलं, अंगठा लावला, पत्र घेतलं आणि ते पत्र घेऊन जावयाकडे आले. म्हणजे पाहुणं बघा बरं, जावयानं पत्र हातामध्ये घेतलं. अज्ञान ही माणसाला रडवतं. पत्र सुलटं पाहिलं आणि उलटं पाहिलं, सगळं खालीवर मागून पुढून सगळं पत्र पाहिलं. आणि जसं पत्र पाहून झालं तर जसा यानं कंठ मोकळा केला, मोठ्या मोठ्यानं रडायला लागले. म्हातारी म्हणली, आमचं धनी पंढर ह्या मुंबईला आहे, पत्र तिकडूनच आलंय. आणि हे रडायला लागलं. जावयाला रडताना पाहून सासूबाई रडायला लागली. आता आई रडते, जावई रडतोय, आपला नवरा रडतोय, आई रडते, म्हणून लेकीच्या डोळ्यात पाणी थांबणं, ती मोठ्या मोठ्यानं रडायला लागली. हे 3 जण रडताय म्हणून डोक्यावर पाण्याचा हंडा होता सुनाच्या, तिनं हंडा खाली ठेवला आणि बसलेल्या सुनाने नीट ऐका, सासूला रडताना पाहिलं की तुम्ही लगेच बोंबलायला सुरुवात करायची. नंतर 8 दिवसानं विचारायचं काय झालं म्हणून, नाही तर करता निघत असतो, लगेच रडायला सुरुवात. सून हुशार होती, चांगल्या घरात, तिनं लगेच आरडाओरडा करायला सुरुवात केली. जसं महाराज महिला मंडळांचा आवाज सुरू झाला, आमचं महिला मंडळ गाणं स्वरात, खाणं स्वरात, रडणं स्वरात सुरू केलं. सगळी गल्ली जमा झाली, हे लोक जमले घराभोवती. बघता बघता अर्ध गाव जमा झालं. हा जसा पाहुणा आलता तसाच एक पाहुणा गावात आला होता. त्यानं विचार केला, एवढी गर्दी दिसतीये आणि सगळीकडे आरडा ओरडा दिसतोय, म्हणजे कुणीतरी आपल्या डोक्यात हेच येणार आहे. गेल. त्यानं मागच्या माणसाला विचारलं, म्हणलं रावसाहेब काय झालं, का रडता? म्हणलं मला माहित नाही, पुढचं रडतोय म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. पुढच्याला विचारलं, तुम्ही का रडताय? म्हणलं आमचा शेजारी रडतोय म्हणून मी रडतो. मग शेजाऱ्याला विचारलं, तुम्ही का रडता? म्हणलं काकू रडती घरातली. त्यानं सुनबाईला पाहिलं, विचारलं, वहिनी तुम्ही का रडताय? म्हणे आत्याही वळतायत. ती कशाला चांगलं बोल, यांचं सुरू झालं म्हणून माझं रडणं सुरू झालं. आत्याला विचार. मग आत्याला एकंदरीत घरमालकीनीला विचारलं, म्हणे तुम्ही का रडता? म्हणे मा सोन्यासारखा जावई सणासुदीला आला आणि तो रडतोय म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. सगळे मिळून त्या जावयाला विचारतात, पाहुणं तुम्ही का रडता? तो म्हणे मला वाचता येत नाही म्हणून मी रडतोय. अज्ञान हे आयुष्यभर माणसाला रडवतं, आयुष्यभर. म्हणून ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान हे ज्ञान त्या संतांकडे आहे, हे सत्सद विचार त्या संतांकडे, ही भावुकता त्या संतांकडे आहे. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात
उपदेश केला त्यांनी जनसामान्यांना, आपल्या सर्वांना. अरे जन्माला आलात ना, येवोनिया नरदेहा काही सोयीत ते पहा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या जीवनाची दिनचर्या बघा बरं. काही काही लोक सकाळी उठल्यावर आपण काय करतो? उठलं की सारखं नुसतं पशूंसारखं पळायचं, खाणंही वचवच, पळणंही वचवच. किती दिवस? घशाला गरगर लागली तरी आमचं घर थांबेना. कोणी मेलं घरी जायचं, लग्न लावलं घरी जायचं, बाहेर गेलं घरी जायचं, घर 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 घर. इथं जन्माला आपण घरासाठी आलोय काय? बरं कोणतं घर? कबीर महाराजांचं निर्वाण पद आहे घर. ते घर खरंच आपलं आहे का? पुरुष मंडळ घर आपलंय म्हणतात. महाराज सातबारा आमच्या नावावर आहे, सगळे कागदपत्र क्लिअर आहे, काऊन शंका घ्यायला लागला? देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. हे काळाचे हे काळाचे कबीरा. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. कोणाचे हे घर हा देह कुणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे, आत्माराम त्याचा तोची जाणे. कोणाचे घर आहे कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे, आत्माराम त्याचा तोची जाणे. उसना आणलेला देह आहे हा काळाचा आहे, पंचतत्वाचा आहे, आपला नाही. निर्वाण पद सांगायचं होतं मला. रे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. कबीर महाराज म्हणतात. आता जे घर आहे ना, त्या घरात भाड्यानं राहतोय आपण, कळत आहे का? भाड्यानं राहतोय. रे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. जब आएगी नोटीस तो जमानत नहीं होगी. घर मालकाचं पत्र आलं ना तर मुकाट्यानं जावं लागेल. भाडं वाढवून दिलं तरी ते ठेवणार नाही. ऍग्रीमेंट आम्हाला जमत नाही. लाच आम्ही खात नाही. बरं झालं देव तरी लाच खात नाही, त्याला एकच जमते, फक्त भावाची फक्त प्रेमाची. पण कबीर महाराजांनी उपदेश केला फार सुंदर. इस तन धन की कोण बढ़ाई, देखत नैनों में मट्टी मिलाई. हाँ इस धन की कोण बढ़ाई, इस तन धन कोण बढ़ाई. देखत नैनों में मिलाई, देखत अपने खातिर महल बनाया और आप ही जाके जंगल सोया. हाड़ जले जैसे लकड़ी की मूली और बाल जले जैसी घास की पोली. कहत कबीर सुन मेरी गुनिया, आप गए बस डूब गई दुनिया. एकदा फोटोला हार लागला की आपलं सगळं संपलं. पुन्हा कोणी विचारित नसतं आपल्याला. सणासुदीला लक्षात ठेवलं तर ठेव, काही काही तर दहाव्याला लक्षात ठेवीत नाही. ते कागद येतात ना आमच्याकडे, अख्खं पत्र येतं. एकदा तर मेलेल्याचं नावच नव्हतं त्याच्यावर. आम्ही म्हणलं नेमकं कोण गेलं याच्यातलं. मग ते म्हणले अर जे गेलं त्याचं नावच राहिलं. म्हणजे दहाव्याला काही लोक आठवणीत ठेवेना. आणि असं इडागपाड्याचा व्यवहार पाहिला की आम्हालाही कधी कधी असं होतं. गंमत सांगते. काही दिवसापूर्वी मला एक दशक्रियेची तारीख आली प्रवचनाची. फोन केला, म्हणलं महाराज 10व्याचं प्रवचन. म्हणलं काय झालं दादा? म्हणले आजी गेली.
प्रवचन कधी म्हणे अमुक अमुक वेळेला. अरे बापरे, आता मलाही सुधराव ना, मी काय म्हणते म्हणून. मी त्यांना म्हणलं अहो तारीख गेलेली आहे. म्हणे काही ना काहीतरी ऍडजस्ट करा ना, आम्हाला तुमचंच प्रवचन पाहिजे. अहो म्हणलं 4-5 दिवस आधी सांगितलं असतं तर केलं असतं. तो म्हणला म्हातारीच मेली नव्हती, तुम्हाला कुठून सांगा, माझं डोकं जागेवर नाही. हे असं होतं, कळत नाही काय कधी कधी काय चाललंय म्हणून. हा जीवनातला भ्रम, हा गोल गोल गेरा, पुन्हा तिथेच आपण येतोय. किती दिवस असं करायचं बाबा. म्हणून जागं व्हावं. काकड्याचे अभंग जागं करण्यासाठी आहे, संत चरित्र जागं करण्यासाठी आहे का. अरे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुख व्यथा जन्माच्या जन्माच्या. सगळे गायक चांगले आहेत, नुसत्या प्रमाणावर कीर्तन चलन 1 वाजेपर्यंत. तरी आमच्या एका महाराजांनी, आमच्या बंधूंनी माईक घेतलं नाही अजून, नाही तर मग हे अजूनच अशी रंगत भरत चालली असते. कळतंय का. हे जागा जागा रे भाईंनो जागा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. संसार निद्रेतून आपल्याला जाग करण्यासाठी हे निळोबराय म्हणतात. इथं जरी येऊन आपण संकीर्तन केलं नाही, सत्कर्म केलं नाही, भजन केलं नाही, कीर्तन केलं नाही, स्मरण केलं नाही, नितध्यासन केलं नाही, तर हा जन्म वाया गेला ना. वरती काय काळं तोंड घेऊन जायचंय का. मला सांगा, लेकीच्या घरी तुम्ही जाता, आपल्याकडे परंपरा आहे साधूचं दर्शन खाली हातानं घेऊ नये. लेकीच्या घरी जाताना बापानं खाली हातानं जाऊ नये. मग हे 2 ठिकाणं प्रसिद्ध आहे, तर 3रं ठिकाण पण प्रसिद्ध आहे. कोणतं. देवाच्या दारात सुद्धा, देवाच्या घरी सुद्धा खाली हातानं जायचं नाही. बोला किती किती गुंठे न्यायचे वर. तुम्ही नेले की मी सुद्धा नेते, मग मी कशाला मागं पडू. काय नेणार आहे. हरी नाम की गठरी लूट सके तो लूट, अंत समय पछताएगा जब प्राण जावेंगे छूट. वरती गेल्यावर चित्रगुप्त विचारेल ना, अरे कुठल्या राष्ट्रात पडला होता, कोणत्या गावात होती बाई. आळंदी गावात होते. अरे अरे आळंदी गावात. मग तिकडचा रस्ता कसं काय, वाट कशी काय चुकली. कर्माची वाट चुकली. माऊलींच्या राज्यात जन्माला येऊनही आम्हाला आयुष्यभर जर परमार्थ कळाला नाही तर तथ्य नाही आमच्या जीवनामध्ये. कळतंय का. वर जाऊन काहीतरी तोंड असावं ना. अशा महान संतांच्या भूमीतून आम्ही आलो. वैराग्य संपन्न, निखळ वैराग्य तुकोबर आहे, निखळ ज्ञान महाराज ज्ञानोबर आहे, निखळ शांती प्रेम शांती ब्रह्म एकनाथ महाराज, निष्ठावंत भाव नामदेव राय. भक्तांची कसोटी घेत असताना सिद्धांताला प्रेमापर्यंत पोहोचून देवाला हृदयात बसवणारा संत सावता महाराज. किती सांगायचं. सगळं काही आपल्यासाठी आहे. आणि हे सावरून जर आपल्या जीवनाला नीट वळण दिलं तर ठीक आहे, नाहीतर अभंगाचं 2रं चरण. नाही तरी व्यर्था जलीमा जलीमा, नाही तरी व्यर्था जलीमा जलीमा. व्यर्था जन्मा व्यर्था जन्मा, नाही तरी व्यर्था जलीमा जलीमा, नाही तरी व्यर्था जलीमा नाही तरी व्यर्था जन्मा. नाही तरी व्यर्था जन्मा. चिंतिताचे विषय काम, चिंतिताचे विषय काम, विषय काम, नाही तरी व्यर्था जलीमा जलीमा, नाही तरी व्यर्था जलीमा. चिंतितचे विषय काम, चिंतितचे विषय काम, नाही तरी व्यर्था जन्म नाही तरी व्यर्था जीवन जगताना हा विचार आला पाहिजे, काही हो पण जीवन व्यर्थ गेलं नाही पाहिजे.
एकतर देशभक्त व्हावं, वारकऱ्यांची सेवा करावी, गो ब्राह्मणाची सेवा करावी, नाहीतर आई बापाची तरी सेवा करावी, काही करा, पण जीवन व्यर्थ जाऊ देऊ नका गड्यांनो. कारण इथे पुण्य, इथे जन्माला येणं साधं पुण्य नाहीये, कळतंय का? काही काही लोक तिकडे जातात फिरायला देशात, अमेरिका, लंडन बिंडन तिकडे जातात, मग ते म्हणतात आम्ही फिरून आलो. अरे येड्यांनो, पाप असतं तर तिकडच जाऊन पडलो असतो, काहीतरी पुण्य आहे म्हणून इथे आलो. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म. आपण हरिदास आहोत, अनंत जन्माचं पुण्य कमवलंय म्हणून इथे आलो. मग इथे आल्यानंतर व्यर्थ का जन्म घालवायचा? महाराजांचे किती अभंग आहे, भावे गावे गीत शुद्ध करोनियाची तुझं व्हावा आहे देव. या अभंगातलं सगळं निरूपण बघा बघा. मुख दिलंय, भजन करायला दिलं, बेकार वो मुख है जो भगवान का सुमिरन ना किया करे. बसल्या बसल्या विचार करा, दिवसभरात आपला टाइम किती व्यर्थ चाललाय बडबडीमध्ये. म्हणून एक अभंग आहे, व्यर्थ गलबला करू नका. किंवा एक काल्याचा अभंग आहे, हळूहळू चाला कुणी कुणाशी न, आजी देतो पोट भरी पुरे मनाला. तिथेच पोटभर भेटतं जिथं गप्प बसून परमार्थ चालू. बडबड करायची नाही. एक बाई रेल्वे स्टेशनला गेली, कडेवर लेकरू होतं, आणि ते माहिती देणारा मास्तर असतो ना तिथं, त्याला विचारलं का हो म्हणे प्लॅटफॉर्मवर ही लाल रंगाची गाडी कोणत्या गावाला जाणार आहे? तो म्हणला ही सचखंड एक्सप्रेस आहे. म्हणला तिकडेच जाणार आहे. बरं, येणारी जी हिरवी दिसती ती कुठं जाणार आहे? तो म्हणला पंजाबच्या दिशेनं जाणार आहे. बरं, ती पिवळी दिसती म्हणे दुसऱ्या पट्ट्यावर, ती कुठं जाणार आहे? तो म्हणला बाई तुम्हाला कुठं जायचंय? ती म्हणली मला कुठं जायचं नाही, तुला बोललं की कडेवरचं शांत बसतोय म्हणून बोलते. काय गलबला आहे हा? जीवनभराचा रिकामा वेळ किती चालला, याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, याचं उन दुन काढ, त्याचं काढ. अरे आपण किती पाण्यात हे बघावं. बुरा देखन मैं गया बुरा न मिलिया कोय, जब घट भीतर देखिया तो मुझसे बुरा न कोय. कळतंय का? आपल्यातले अवगुण शोधा, व्यर्थाची बडबडीत घालू नका. डोळे दिलेत ना, देवाला पाहायला दिलेत, व्यर्थ जन्म घालवायचा नाही ना. डोळ्याचा सदुपयोग केला संतांनी. काय? सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईचे पती गोड तुझे रूप, गोड तुझे देई मज प्रेम. आहा हा देवा, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुर. डोळ्याचा तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे, रसेंद्रिय राम 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 म्हणावी, कानांनी स्मरण बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. दिले इंद्रिय हात पाय काना, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, हा सदुपयोग करून आज पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या आईसाठी आपण इथे सगळे एकत्र झालो. आणि या आईच्या संकल्प मात्रानं लेकरांचं चांगलं व्हावं म्हणून हरिकीर्तन ठेवलंय. माईचा सदैव एक आशीर्वादाचा भाग असतो. आपली माय असते ना, माय. लेकरू रांगत असलं, वाईट वाटेल तुम्हाला शब्दांचं, मला माहित नाही, पण सांगणं गत्यंतर आहे. लेकरू जर रांगत असलं ना महाराज, तर घरातले 17 कामं सोडते, पण त्याला अशी ओढून आणते दारापासून. का? त्यानं माती खाऊ नये म्हणून. बरोबर आहे ना? आयुष्यभर एवढंच लक्षात ठेवायचं, माय पडली पाय अडकून, पण माती खाण्यापासून तिनं वाचवलं ना. आयुष्याचं काही हो, पण जीवनाची माती नाही झाली पाहिजे, एवढं आईचं लक्षात ठेवायचं. मला आज पार्वतीबाई गेल्या आहेत आणि त्यांच्या पुण्यस्मरणानं आज उपदेशपर प्रकरणावर चिंतन चालू आहे. तर त्या चिंतनातला थोडा तरी भाग मनाच्या कुपीमध्ये घेऊन जायचा. सांगण्यासारखं भरपूर आहे, पण मनाच्या कुपीत तो प्रसाद घेऊन जायचा. आपण श्रद्धांजली अर्पण करतो, पण अशा कितीतरी भावपूर्ण शाब्दिक श्रद्धांजली अर्पण केल्या, आपल्या वडिलोपार्जित त्या लोकांचा उद्धार होत नसतो. उद्धार त्या वेळेला होतो ज्या वेळेला खरं पिंडदान होतं. अन्नाचं पिंड ब्राह्मण काका करतात, पण आई बापाच्या रक्तामासापासून बनलेला हा 3.5 हाताचा देह ज्या दिवशी माऊलींसारख्या संतांच्या समाधीवर लोळतो ना, त्या दिवशी खरं आई बापाचं पिंडदान होतं. खरं उद्धार होतं त्यांचा. बाकी काही करायची गरज राहत नाही, काही नाही. म्हणून वर्षभरामध्ये बारणे परिवारांनी खूप काही सोसलंय, आईला आठवलंय.
पण हे आठवता आठवता आपली माय वारकरी घराण्यातली होती, आपले पिताश्री गावातला काकडा चालू करतात, आई बापाची सेवा म्हणून हेच जर तुम्ही असं चालू ठेवलं ना तर वेगळं त्यांच्या उद्धारासाठी पुन्हा काही करायची गरज नाही माणसाला. इथं येऊन व्यर्थता करायची नाही. आता पशु पक्ष्यांमध्ये आपल्यामध्ये फरक नाही राहिला. जरा तिसरं चरण सरळ घेते महाराज मी, नंतर भैरवी घेऊयात आपण. पशु विषय सेविती तया परी तुझी स्थिती. पशुसारखं आपलं जीवन जर झालं तर महाराज ते हसतील ना आपल्यावर. काय गरज आहे लोकांची उणे धुणे करायची. कधी कधी पशु शहाण्यासारखं, पंचतंत्रातलं उदाहरण आहे, पंचतंत्रातलं पशु कधी कधी हुशारसारखं वागता. म्हणे एक सिंह घाणीत लोळून आला, एक सिंह घाणीत लोळून आला आणि घाणीत लोळून आल्यानंतर त्यानं एका सशाला, आता ससा थांबतच नाही पण थांबला, दृष्टांतातला थांबतो. दृष्टांतात काही होत. त्यानं त्या सशाला विचारलं, म्हणे सशा माझ्या अंगाचा वास येतो का रे? ससा म्हणला हो ना साहेब. म्हणला तुमच्या अंगाचा वासच यायला लागला. सशाला जसं घेतलं तसंच गचकन तोंडात घातलं, खाऊन टाकलं महाराष्ट्र. हे दृश्य पाहिलं माकडानं आणि माकड म्हणलं आपली हुशारी दाखवायची बरं का. उड्या मारे टुन्नुक 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 तेच जवळ आलं आणि त्या सिंहानं पुन्हा विचारलं, माकडा माझ्या अंगाचा वास येतो का रे? तो म्हणला नाही नाही सुगंध सुटलाय. म्हणला कशाचा वास येतो? त्यानं विचार केला हे कपटी आहे, लांबून पाहिलं मला शिकवितोय. माझा बाप माकडाला उचललं आणि खाल्लं. कोलं आलं महाराज आणि कोलं आल्यानंतर सिंहानं विचारलं का रे कोल्या माझ्या अंगाचा वास येतो का? कोलं म्हणला सर्दी झाली. म्हणला कळलं काय? कळलं? कोल्यासारखं कधी कधी कोल्यासारखं वागाव, कोणाच्या भानगडीत पडू नये, कुणाला फुकटचे सल्ले देऊ नये. रिकामा वेळ भेटला तर माळ घेऊन हरिनाम करत बसा, तरच आपला जन्म सिद्धीला जाणार आहे. कुणाच्या भानगडीत पडत जाऊ नका बापा हो. इथं कोण कुणासाठी येत नाही, सगळं इथल्या इथं राहतं. म्हणून तो निळोबाई सारखे संत म्हणतात हे आपल्यासाठी आहे, सगळं आपल्यासाठी. कळतंय का? म्हणून आज मातोश्री गेल्या आहेत. बारणे परिवाराने त्यांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम किंवा कीर्तन सेवा ठेवण्याचे पाठीमागे एक उद्देश असतो, आईची माया आणि आईची आठवण. आज असं काय केलं म्हणजे आईला विसर पडेल, आईचा विसर पडेल. आईचा विसर पडत नसतो माईबाप. मी सुरुवातीला सांगितलं की मी या शब्दांवर बोलेल. करी लाभावी न प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. पार्वतीबाई गेल्या. लाभ आणि लोभ, मातृत्व आणि संतत्व हे दोन असे आहेत की त्यांना कधीही लाभाची गरज नाही, लाभ नाही, लोभही नाही. तुम्ही माना नका मानू. म्हातारी आई कोपऱ्यात बसलेली असली ना तिला विचारा नका विचारू, तिची आपली ती तिच्याच याच्यात खुश आहे, तिच्याच आनंदात खुश आहे. लेकांना चांगले कपडे घातले का तीच नटती स्वतःला, माझं आहे नटलंय बघा ना, किती देखणं दिसतं. आणि म्हातार त्या थरथरते हातानं ती लेकाची दिष्ट काढते. लेक किती श्रीमंत घराण्यात जाऊ द्या, लेक आज या काटे परिवारात या दोघी जणी आहेत, त्यांना आठवत असे किती श्रीमंत घराण्यात लेक जाऊ द्या, पण सणासुदीला लेक आली की तांब्यान भाकरीचा तुकडा घेऊन आलीच दारात वळून टाकायला. खरं सांगू, ज्या दिवशी आई जाते ना त्या दिवशी लेकींना वाटतं संपलं माहेर, पण आता कोण ओवाळेल मला, कोण प्रेमानं जवळ घेईल मला. इथं बसलेल्या दोघे बहिणींना मी विनंती करते, तुमचे 2 भाऊ आहे. खरं सांगू, आई बापा देखत तुम्ही कसे राहिलात आम्हाला माहित नाही, पण ज्या दिवशी घरातली आई जाते ना त्या दिवशी खरी आपल्या भावाला आपली गरज असते. कळतंय का? खरी गरज आपल्या भावाला आपली असते. माईचा पदर त्याला भेटत नाही, संकटात उलाढाल करत असतो, व्यवहारात फसत असतो. पण ज्या दिवशी मोठी बहीण येते ना त्या दिवशी त्याला वाटतं माझी आईच आली, माझी माय आली. आपला महाराष्ट्र बहिणींची व्यथा सांगणारा आहे, कथा सांगणारा आहे. आमची मुक्ताबाई होती म्हणून ज्ञानदादांना झोपडीतून बाहेर काढलं. दादा, जगाच्या समष्टी कल्याणाच्या हेतून जन्म झाला दादा. जेव्हा आई बाप गेले ते दादा तेव्हा आम्ही रडतच होतो ना रे, तुझ्या कमरेला मिठी मारून. कोण होतं लेकरांचा कडू घास काढायला सांगा बरं? माऊलींना सावरण्यासाठी कोण होतं त्या काळामध्ये? किती वेळेला चरित्र सांगावं. आज आळंदी भरली वारकऱ्यानं, माईनं किती करावं लेकरांसाठी. कळतंय का? आज आळंदी भरली आहे. तुम्हाला सांगू, एवढं केलं माऊलीनं आपल्यासाठी, एवढं केलं आपली आई करणार नाही. काही लोकांना माहित असेल आणि काही लोकांना माहित नसेल. काय केलं माऊलीने आपल्यासाठी, काय केलं ऐका. शेवटची वेळ आलेली होती, शेवटची. चरित्र बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी शेवटचा काळ आला आणि शेवटचा काळ आल्यानंतर माऊलींना आता फक्त दिव्य ज्योत दिसायला लागली. नीट ऐका, दिव्य ज्योत दिसायला लागली. निवृत्तीनाथांना लगेच कळलं. शिष्याच्या सगळ्या भावना गुरुला कळत असतात. गुरु महाराजांनी विचारलं, ज्ञाना जेव्हापासून तीर्थयात्रेवरून आलाय काहीतरी बिनसलंय का रे? ज्ञान बोलत नाही, आपल्याच नादामध्ये असतो. दादा
ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ती ही उभी मूर्ती विटेवरी तो हा हरी श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया दादा आता काही दिसत नाही आता बस निज धामाला जाय मला जायचंय दादा ना काय करतोस असं अरे मोठ्याच्या आधी लहाण्याचं जाणं योग्य नाही घरातल्या मोठाल्यानं जिवंत राहायचं आणि त्यांचा विधी त्या लहान्यांचा विधी मोठाल्यांनी करायचा हे चांगलं नाही ज्ञाना दादा मला माहित नाही झालं सगळं संपलं आता आई बापाचं स्वप्न होतं गीतेवर टीका करावी ज्ञानेश्वरीला सगळं झालं दादा आता थांबण्यात काही तात्पर्य नाही आता मला परवानगी द्या आणि ही वाऱ्यासारखी बातमी आळंदी गावात पोहोचली नीट ऐका वाऱ्यासारखी बातमी आळंदी गावामध्ये पोहोचली आणि महाराज जनसमुदायाचा हाय कल्लोळ सुरू झाला धाय मोकलून लोक रडायला लागले बाया असे पदर टाकायचे माऊलींच्या पायाखाली माऊली आमचे आई बाप गेल्यावर तुम्हीच आम्हाला सावरायलाय अहो आम्ही सासूरवाशी नाहीत कुणाकडे जायचं माऊली आमची आम्हाला भीक द्या आमची हा काय नका जाऊ अजून थोड्या दिवस थांबा आळंदीतल्या स्त्रिया म्हणायच्या माऊलींना शब्दच नव्हते कारण माऊली महाराज विष्णू स्वरूप आहे महाविष्णूचा अवतार सखा माझा काय बोलणार महाराज सगळ्या गावाला कसं सावरावं गंमत अशी झाली हरी आला पांडुरंग परमात्मा आले शेवटचा काळ आहे हा पांडुरंग परमात्मा आले समाधीची सगळी व्यवस्था झाली आणि महाराज एकीकडे गुरु आणि एकीकडे देव जनसमुदाय मागे रडतोय नका जाऊ माऊली नका जाऊ काय अवस्था असेल माऊलींची आळंदीतली तेव्हाची आठवण काढा काय अवस्था असेल आणि शेवटची वेळ आली गुफेमध्ये प्रवेश केला गिरीकंदरेमध्ये ओटा बनवला होता माऊलींना बसायला माऊलींना ओट्यावर बसवलं दीप प्रज्वलित केलेला आहे आणि महाराज मोठा असा असतो मोठा माणूस की त्याला आयुष्यभर जगाच्या समोर रडता येत नसतं आतापर्यंत सगळ्यांना आवरून निवृत्तीनाथांनी रडू आवरलं होतं पण जसे ज्ञानराज ओट्यावर बसले तसं निवृत्तीनाथांनी हरीच्या त्या कांद्यावर मुंडकं ठेवलं आणि धाय मोकळून रडायला सुरुवात केली पांडुरंगा ज्ञाना चाललाय माझा ज्ञाना चाललाय हरी अरे तू सगळ्या जगाचा तारणहार वाचव रे बाबा ही जगाची माय झाली आहे अख्ख्या विश्वाच्या पाठीवर एक असा पुरुष झाला की त्याला सगळं जग माऊली म्हणे सगळं जग माऊली आवरणारे देवा अरे देवाचे डोळे पाणावेत देवाला रडू आलं महाराज देवाला आणि रडता रडता हुंदकी देत असणाऱ्या निवृत्तीनाथांना जरासं बाजूला केलं आणि पांडुरंग परमात्मा माऊलींना म्हणतात ज्ञानदेवा एक बोलायचं होतं काय मागा ना काहीतरी नको देवा आता काय आहे आता तुझ्याच ठाई सगळं रूप तल्लीन आता काय नाही पसायदान मागितलं ना माझं मन भरलं नाही ज्ञान देवा मागा काहीतरी जे मागितलं ना तो पर्व काळ आता चालू आहे देवा संतांचं मागणं स्वतःच्या स्वार्थासाठी देवा तुझं लेकरू आहे आणि जर मागणी म्हणून द्यायचं असेल ना तर माझा भोळा बावडा समाज आषाढी वारीला तुझ्याकडे येतो देवा एकच मागणं आहे कार्तिकी वारीला तू आळंदीत सगळ्यांसाठी ये हे माझं मागणं आहे आई लेकरांसाठी मागते आई आणि म्हणून पंढरपुरावरून पालखी पोहोचली आहे काल माय बापाची बाप माझा दीनानाथ काही येडे लोक महाराज एकादशीला जाता चांगलं आहे पण समाधी सोहळ्याला बरीच लोक थांबत नाही समाधी सोहळ्यात अरे समाधी सोहळ्याला थांबलं पाहिजे 4 शब्द ज्ञानाचे ऐकले पाहिजेत माऊली तुम्ही आज आमच्यासाठी संजीवन आहात पण काहीतरी कृपेचा प्रसाद द्या माऊलीच्या समाधीला जर पाय पडायला गेलात ना तर डोकं लावत जा समाधीला डोकं कारण पाय पवित्र डोकं ही चित्र असते डोकं लावलं पाहिजे आणि माऊलींना म्हणलं पाहिजे माऊली याच्यात फार कांदे बटाटे भरले आहेत हे सुधरू देत नाही बघा हे फार अवघड आहे माऊली याच्यावर कृपा करा दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपोजो नारायणा किंवा तया सत्कर्मी रती वाढो हे तुम्ही म्हणलात ना माझ्यावर कृपा करा म्हणून मला सांगायचं होतं आळंदीतल्या माईनं आयुष्यभराची व्यवस्था आपली करून ठेवली फक्त वर्षानुवर्ष वाट बघायची कार्तिकी वारी आली की सज्ज व्हायचं बाप येतोय बरं का भेटायला तिकडं जाणं होत नाही आता माय आणि बाप दोन्ही एकाच वेळेला भेटतात आळंदी गावामध्ये म्हणून आज बारणे परिवाराची आई गेली आईबद्दल मला नाही बोलता येत फार फक्त एवढं आहे कृपाळू आणि कणवाळू ममत्वाचं मोठं स्थान मी सुरुवातीला सांगितलं की सुभाष दादा आणि विजय दादा यांचं मातृशक्ती गेली यांचीच नाही तर घरातल्या सुनबाईंची सुद्धा गेली डोंबाऱ्याचा खेळ असायचा पूर्वीच्या काळात डोंबाऱ्याचा खेळ त्या दोरीवर उड्या मारणाऱ्या बाया असायच्या बघा कसरत करायच्या आणि मग गावच्या पाटलाला दया आली की पाटील गावामध्ये ते खेळ पाहता पाहता सगळ्याला पंगत द्यायचा
एकदा असं झालं, गावाची पंगत बसली आणि तो खेळ करून दमलेली बाई जेवायला बसली. ती एवढी गपगप खात होती, पण एक चपाती खाल्ली की एक झाकून ठेवायची, एक चपाती खाल्ली की एक झाकून ठेवायची. त्या पाटलाचं लक्ष गेलं. म्हणलं, बाई 8 दिवस तुमचा खेळ आहे, खायला काही कमी नाहीये, जरा सावकाश खा आणि चपात्या चोरून न्यायची काही गरज नाही. ती म्हणली, अरे पाटील बुवा, लुळं पांगळं दोरी ऊन पडलंय, घरी माझं लाडकं, त्याच्यासाठी चोरून नेते रे. आयुष्यभर शिदुरी जमा करते ना, माझ्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून. एक वेळेला स्वतः उपाशी राहील, पण लेकराचं पोट भरे. म्हणून बारणे परिवारामध्ये मी काय सांगावं, आई म्हणल्या बरोबर अख्खा पार्वतीबाईंचा इतिहास लेकरांच्या डोळ्यासमोर असा असेल की सुख दुःखामध्ये आमची आई ठामपणे उभा राहिली. आज बाबा बसलेले आहेत. या वयामध्ये आपली जोडीदारीन गेली, होऊ नये असं. अर्ध्या संसार जत्र कोलमडू नाही. या वयात निदान जोडीदारीन पाहिजे, सुख दुःखाची वाटेकरी. ती सप्तपदी असते ना लग्नामध्ये, ती सुख दुःख वाटून घ्यायला असते. म्हणून आज सगळ्यात मोठं दुःख धर्मपत्नी जाण्याचं दशरथ बाबाला आहे. मुलांना आहे, मुलींना आहे, सुनबाईंना आहे. हे दुःख सावरण्याची शक्ती आपणा सर्वांना पांडुरंग परमात्म्यानं द्यावी. माऊलींनी आपला मायेचा पदर आपल्या सर्वांच्या डोक्यावर टाकावा आणि हा करता करता परमार्थाचा संकल्प सिद्धीला जावा आणि संत वचनावर तुमचं आयुष्य घडावं. शेवटचं चरण. निळा मने व्यर्थ गेला, निळा मने व्यर्थ गेला, निळा मने व्यर्थ देहा, निळा मने व्यर्थ देहा, निळा मने व्यर्थ गेला, निळा मने व्यर्थ गेला, निळा मने व्यर्थ गेला. आणि भूमी भार झाला, भूमी प्राणी भूमी भार झाला, तरी व्यर्थ जन्मा, नाही तरी व्यर्थ जन्मा, शेवटी घ्यायची ना चाल? ठीक आहे. निळा मने व्यर्थ गेला, प्राणी भूमी भार झाला. या माईला, या पृथ्वीला आपण भार होऊ नये, त्याच्यासाठी सतसत विवेक बुद्धीची सांगड लागावी. म्हणून संत संप्रदायाला जाणा. सर्वांनी एकदा वरती हात करा. संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे एकदा आपण भजन करूया. सर्वांनी वरती हात करा. पुढच्यावर बसलेले सगळ्यांनीच करा. जोरात टाळी वाजली ना की जोरात विठ्ठल म्हणायचं. जरा सरळ करा ना. 5 मिनिटाची एक गोष्ट आहे, तेवढी सांगते, मग खाली करा. जोरात टाळी वाजून विठ्ठल म्हणलं की ज्याला पहिला आला त्याला दुसरं येत नाही. कळलं तुम्हाला? झटका झटका. कारण त्या हृदयाला स्पंदन भेटतात ना, म्हणून निदान आपल्याला झटका येऊ नाही म्हणून तरी म्हणा महाराज. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार म्हणा म्हणा तोंडाने म्हणा. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, Yeah.
करा अशी, 2 परत. सर्वांनी गजर करायचंय हा. प्रभू रामचंद्र भगवान की. असं पुचकट जय म्हणू नका, जरा मनातून म्हणा. सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये जसा शिव हर गजरला तसं गरजायचं जरा हा. ताट वरती हात करा बिंबीच्या देठापासून. प्रभू रामचंद्र भगवान की. शिव छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. हर 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 भारत माता की. असं केल्यावर झोपलेले जागे होते, बाकी काय. निळोबराय म्हणतात, निळा म्हणे व्यर्थ गेला प्राणी भूमी भार झाला. बारणे परिवाराबद्दल सांगावं तेवढं थोडं आहे. आदरणीय वहिनीबाई या ठिकाणी, माझ्याकडे लक्ष द्या, इकडे बघा इकडे. आदरणीय जयश्री वहिनी आल्यावर सांगत होत्या, अखंड हरिनाम सप्ताह, अनेक सामाजिक कार्य, अनेक धार्मिक कार्यामध्ये या दोन्हीही भावंडांचा, दोन्हीही भावजाई, नातवंड या सगळ्यांचा समुदाय एकत्र होऊन, आणि शिवाय माळकरी कुटुंब आहे, अशा कुटुंबामध्ये हरिकीर्तन झालं की बरं वाटतं. नाही तर एका गावात, आपल्याच पुणे जिल्ह्यातलं गाव आहे, गावाचं नाव सांगू का नको, तुम्ही आगवय निरोप द्यायचे आणि कार्यक्रम बंद पडायचे माझे. आम्हाला काही माहिती नसतं, अचानक भेट होते आणि काय परिवाराबद्दल माहिती, पण आल्या आल्या घरामध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या निदान तेवढी तरी पवित्रता भासते की हे वारकऱ्यांचं निष्ठावंत कुटुंब आहे. आणि म्हणून काटे परिवारातल्या दोघी जणी, आपण सर्व सगळे सोयरे नातेवाईक, खरं तर माय गेल्यानंतर आपण सर्वांनी त्यांना आधार दिला, आणि असंच जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत पांडुरंग परमात्म्याची या दोन्हीही भावंडांकडून निष्ठेनं सेवा व्हावी, या भावजयांकडून, या वहिनीबाईंकडून सेवा व्हावी. आणि एक गोष्ट महत्वाची ती अशी की आई गेली, पण एक संधी देवानं आपल्यासाठी शिल्लक ठेवली आहे, अजून आपला बाप जिवंत आहे. महाराज फुलाच्या पाकळीप्रमाणे त्याचं जीवन करावं, अगदी हलगत हातावर जसा तळहाताचा फोड असतो ना, तसं बापाला जपावं. कारण का, निदान ही निष्ठेनं सेवा केली तरी सुद्धा आपली सद्गती आहे. म्हणून देवानं एक सेवा तुमच्यासाठी शिल्लक ठेवली आहे. आपल्या आईनंतर आपल्या पितेची निष्ठेनं सेवा करा, म्हणजे मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण गल्यागत होईल. या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व गायक वादक मंडळी सर्वच आहेत, आता नावं घेत बसत नाही. सर्वांच्या दर्शनानं मी कृतार्थ झाले. आमचे बीडवरून एक महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांची कन्या आहे आमच्या विनेकरी ताई. तरुण वयात मी पहिल्यांदा या बाईनं विना घेतलेला पाहिला, की एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी, चांगलं आहे हा. नाहीतर आम्हाला महाराज वयस्कर मंडळी असते विना घ्यायला, थरथर 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 हात करतो. एका कीर्तनाला तर विठोबा रुक्माई झाली, मी पाय पडायला खाली वाकले, दणकन विना माझ्या डोक्यात, जागेवर जय विठ्ठल करावं लागलं. तरुण पिढी सुधारतीय. बारणे परिवाराच्या निमित्तानं हा वसा आणि वारसा पुढे चालतोय. मृदंग आचार्य दोन्हीही महाराजांनी आतापर्यंत, आई तर आले होय तुम्ही शेवटचं घ्यायला, हे दोन्ही भावंड आपल्या सगळ्यांना खूप स्नेह धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणो पश्यन्ति, मा कश्चित् दुःखं माप्नुयात्. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे म्हाळुंगे गावचे मनोहरप्पा पाडळे असतील, राजूदादा भुजबळ असतील, अनेक काही मान्यवर आहेत, सर्वांची नावं माझ्या आठवणीत नाही. सर्वांना सस्नेह धन्यवाद. घ्या चाल चाल सांगा. निळमने व्यर्थ गेला, निळमने व्यर्थ गेला,
तरी व्यर्थ जा